नमस्कार. दासबोध निरूपण यातील हा 25वा भाग. मागच्या वेळा आपण करुणाष्टकांसंबंधी काही पाहिलं. मी उल्लेख केला त्याप्रमाणे करुणाष्टकावरती मी लिहिलेले पुस्तक आहे. करुणाष्टक हे एक आकलन, 126 रुपयाचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये 22 करुणाष्टकांचं मी विवरण केलेलं आहे. काही करुणाष्टक आपण मागच्या वेळा प्रत्यक्ष बघितली दोन भागापूर्वी. राहिलेल्या करुणाष्टकांचा नुसता उल्लेख करून मी करुणाष्टक हा विषय आपला पूर्ण होईल. एक करुणाष्टक असं आहे की हिणाहून मी हीन जैसे भिकारी, दिनाहून मी दीन नाना विकारी, पतितासिरे आणि हाती धरावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. रामाच्या उपकाराचं वर्णन करणारं. पुढचं आहे शिवना मनाचा विपरीत वाना, उदास वाटे बहुसाल प्राणा, मगरागावा रे तुझ पाहिलो रे, कृपाळूपणे सत्वर पाहिलो रे, देवे दयाळे करुणा करावी, भक्ताभिमाने भरणी भरावी, हे रामनवमी तरणी तरावी, दासा समस्ता वर्णी वरावी. सर्व हे करुणाष्टकामध्ये करुणाभाव आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे, समाधान साधू जनाचे नियोगे, परिमाहुते दुःख होते वियोगे, घडीने घडी शीण अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे, घरे संदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठवीताची तो कंठ जाते, उदासीन हा काळ कोठे न कंठे. तुझ्या वियोगे जीवित वाले, हे तुझं विण रामा माझं कंठ जाणून आहे. तुझ्या वियोगे जीवित वाले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझवीन रामा मज कंठ वेन. नंतर रघुनायका मागणे हेची आता आहे. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. अनुदिन अनुतापे आपण मागच्या वेळा बघितलं, सविस्तरच बघितलं. ते ही सर्व करुणाष्टक समर्थने अत्यंत करुणभावाने आणि बहुधा त्यांच्या नाशिकच्या तपस्साधनेच्या काळामध्ये आहेत. झडकरी मज रामा सोळवी, वरुण वदन वापी माझी जिव्हा स्वरूपी, मुखवसत तदापि वैखरी कोकिळापी, मधुर मधुर कुंजे नामया राघवाचे, निववी वसत संती श्रोत्या सध्याचा. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो, असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. असे पुढचं करुणाष्टक आहे. त्यानंतरचं करुणाष्टक आहे ते श्रीरामावरती तिने भार टाकला असं म्हणतंय. नसे भक्तीना ज्ञानना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही, असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्थाजनी घेतला भार माझा. रामरायाची करुणा भाकणारी सर्व ही करुणाष्टक आहे. बुद्धिदे रघुनायका, युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवेकिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धिदे रघुनायका. असे 18 श्लोकांचं हे आहे करुणाष्टक. रघुनायका काय कैसे करावे असं आहे. उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना, कुठे मानसी सर्व सोडून जावे, रघुनायका काय कैसे करावे. सर्वोत्तमा काय मज भेटी देशी असं आहे. दुःखानळे मी संतप्त देही, तुझविण रामा विश्रांती नाही, आधार तुझा मज मी विदेशी, सर्वोत्तमा काय मज भेटी देशी. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे आपण बघितलं मागच्या वेळा. त्याचप्रमाणे पुढचं करुणाष्टक जे आहे ते असंच करुणार्थ आहे. श्रीराम राम हे म्हणा. सुरेंद्रचंद्र रामाची स्तुती केली त्यामध्ये. सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यात से हरू, जनासी सांगतो कुणा श्रीराम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाभ होत से दुणा श्रीराम राम हे म्हणा. आणि त्या पुस्तकातलं शेवटचं माझं करुणाष्टक आहे लिहिलेलं. श्रीराम भक्ताची योग्यता. श्रीराम भक्त मूळ रे, प्रसन्न सानुकूळ रे, समर्थ तो तया गुणे, समस्त होय ठेंगणे. असे 22 श्लोकांचं यात निरूपण केलेलं आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी संपर्क करायला हरकत नाही. आपण आता पुन्हा दासबोधाकडे वळूया. मागच्या वेळेला आपण सांगितलं त्याप्रमाणे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांचे वर्णन समर्थ करतात. 5वा दशक 7वा समास. बद्ध जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुवीण दाही दिशा शून्याकार.
न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नावबद्ध. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नावबद्ध. जो देह म्हणजे मी आहे असं म्हणतो आणि सदैव देहसुखाचा विचार करून त्यासाठीच झटत असतो, तो बद्ध होय. जे दिसणार आहे ते सर्व सत्य आहे, त्याच्यापैकी काही नाही अशी त्याची खात्री असते आणि सर्व सुख आपल्या इंद्रियांच्या योगे भोगण्याचा तो सातत्यानं प्रयत्न करतो. त्यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्याचा घात करायलाही तो मागं पुढं पाहत नाही. मागे जी कुविद्येची लक्षणं सांगितली त्या सर्व लक्षणांनी हा भरलेला असतो. प्रपंचात रंगून जाऊन केवळ देहसुखाचा विचार केल्यामुळे त्याला त्याही पलीकडे काही आहे याची जाणीव नसते आणि हा एकूणच या देह, प्रपंच आणि शरीरसुख या तिन्हींना मानून सदैव आयुष्य व्यर्थ घालवणार असतो. एखाद्या डोळस माणसाला अंधारात दिसत नाही, मग जो मुळातच अंधार असेल त्याची अवस्था अंधारात भरकटल्यासारखीच होते. त्याला दृष्टी नसल्यामुळे दाही दिशा अंधारमय होतात. दिसत नसल्यामुळे सभोवतालच्या वस्तू अस्तित्वात असूनही त्याला त्यांचे ज्ञान न झाल्यामुळे त्या असूनही नसल्यासारख्याच शून्यवत असतात. असे सांगून समर्थ म्हणतात की बद्ध माणसाची स्थिती नेमकी अशीच झालेली असते. त्याला चिरंतन सत्य जाणण्याची ज्ञानदृष्टी नसल्यामुळे चराचरात भरलेला परमात्मा त्याला जाणवू सुद्धा शकत नाही. एखाद्या पिंजऱ्यात बंदिवान असलेल्या पोपटाला तेथे मिळणाऱ्या फळांची गोडी लागून तो मुक्त आकाशातील भरारी विसरून जावा अशी त्या माणसाची बद्धाची केविलवाणी अवस्था. त्याला भक्त, तापसी, साधू, सद्गुरू हे दिसूनही त्यांची योग्यता कळत नाही. त्यांचे विचार, उच्चाराला आचार समजत नाही. त्या स्वतः बद्धाचे विचार मात्र केवळ स्वार्थमूलक असतात आणि त्यामुळे त्याला आपला जन्म कसा झाला, मृत्यू कसा येणार, पुढं काय होणार हे काही विचार त्या मनात सुद्धा येत नाहीत. या पारमार्थिक शुद्ध विचारांच्या अभावामुळे दैनंदिन प्रापंचिक व्यवहाराच्या बाबतीत तो सद्गुणांना पारखा झालेला असतो. स्वार्थापलीकडे त्याला काही दिसत नाही आणि त्यातून या प्रपंचातून सुटण्याची इच्छासुद्धा त्याच्या मनामध्ये जन्म पावत नाही. हे सगळं सांगण्यामध्ये समर्थांच्या वाचकांनी किंवा ऐकणाऱ्यांनी यातून आपण सुटण्याचा विचार करावा हाच समर्थांचा त्यामागचा हेतू आहे. बद्धाचंच वर्णन पुढे चालू आहे. हाती द्रव्याची माळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ. परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वय समाधान या नावबद्ध. घटकापळ निमिषभरी दुष्टित न होता अंतरी, सर्व काळ ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश याबद्ध या नावबद्ध. अशा बद्ध माणसाकडे कोणते ज्ञान नसते स्पष्ट केल्यानंतर त्याच्याकडे कोणते गुण, खरं म्हणजे अवगुण असतात. हे पाहायला गेले तर काम, क्रोध, मद, लोभ, मोह, दंभ, मत्सर अशाने तो भरलेला असतो. सगळे सुख मलाच मिळावे असे त्याला असल्याने दुसऱ्याचे सुख पैसे ओरबाडून घेण्याकडे त्याचे लक्ष असते. इतरांचा मत्सर, हेवा, तिरस्कार यांनी त्यांचा तो द्वेष करीत असतो. त्यांच्याकडील धन मला कसे मिळेल याची त्याला हाव असते. त्यासाठी वाटेल ते अनाचार व अत्याचार करण्याची तो मागे पुढे पाहत नाही. कृतघ्न, निष्ठुर, स्वार्थी, वाचा असा बद्ध अभिमान बाळगून लोकांची निंदा नारस्ती करण्यात आनंद मानत राहतो. परमार्थाचे अस्तित्वच त्याला माहीत नसल्यामुळे त्याविषयी तो पूर्ण अज्ञानी असतो. मात्र देहोपभोगाच्या सुखाचे विविध मार्ग त्याला माहीत असतात. ऐहिक प्रपंचाविषयी त्याचे स्वार्थमूलक ज्ञान मात्र परिपूर्ण असते. सुखाच्या मागे धावत लावल्याने तो सदैव अतृप्त, असमाधानी असतो. एका राजाची गोष्ट आहे. राजा सदैव राज्याची काळजी करण्यात चिंतामग्न असायचा आणि त्याची हजामत करण्यासाठी रोज येणारा न्हावी सदैव हसतमुख असायचा. हा न्हावी इतका गरीब आहे पण हसतमुख असायचा, राजाला कोडं पडायचं. मग त्यांनी त्या प्रधानाला विचारलं की हा न्हावी एवढा हसतमुख कसा, त्याला प्रपंचाची चिंता आहे. तर प्रधानाने सांगितलं की न्हावी समाधानी आहे कारण त्याच्या मनामध्ये अजूनही हाव निर्माण झालेला नाही आहे. की जेव्हा हाव निर्माण होईल तेव्हा त्याचं समाधान जाईल. मग त्याच्यावर युक्ती काय, तर राजा एक दिवस जातो आणि रात्री त्या न्हाव्याच्या घरामध्ये 99 नाण्यांनी भरलेली एक पिशवी टाकून देतो, मोहराने भरलेली. न्हावी सकाळी येतो, तो चेहरा त्याचा उतरलेला. राजा म्हणतो काय रे, काही नाही असं सांगतो खरा. पण असे दिवस गेले, त्या न्हाव्याच्या मनात सारखाच एकदा आणखीन एक मोहर मिळाली म्हणजे 100 मोहर होतील. कोणतरी अशीच मोहर आपल्याला दिली असं त्याला वाटायचं. आणि मग
अनेक दिवस गेले तरी त्याला ती काही एक मोहर मिळेना, 100 मोहरा काही पूर्ण होईना आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य परत येईना. नसलेला लोभ त्याच्या ठायी निर्माण झाल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोभानंच आयुष्य सुरू होतं, चालत राहतं आणि शेवटी अतृप्तीतच संपतं. आणि ही अतृप्ती माणसाच्या पुढच्या जन्माला कारण होते. सदैव त्या अशा बद्ध माणसाच्या हातात सदैव पैशाची जपा आणि मनात स्त्रीसुखाची लालसा असते. 1 तास नव्हे, 1 मिनिट नव्हे, 1 पळभरही तो पैसे आणि स्त्रीसुख यांच्या लोभातून मुक्त होत नाही. दिवसा जागेपणी आणि रात्री झोप लागली तर स्वप्नात सुद्धा त्याला सदैव हेच 2 मोह कायम खुणावत असतात. अशी बद्धाची अनेक लक्षणे सांगून समर्थ म्हणतात की बद्धसुद्धा काही कठीण प्रसंगातून शहाणा होऊन मुमुक्षू म्हणजे खऱ्या ज्ञानाचा परमार्थाचा शोध घेऊ इच्छिणारा बनू शकतो. अशा या टाकतात त्या एका क्षणाच्या दिव्य क्षणामुळे बद्ध मुमुक्षू होऊ शकतो आणि तो वाटचालीस प्रारंभ करतो. ही सुवर्ण वेळ प्रत्येक बद्धाने आपल्या आयुष्यात केव्हा तरी यावी अशी निदान अपेक्षा तरी करावी. आता पुढच्या आपण ह्याच्याकडे वळूया, म्हणजे मुमुक्षूच्या वर्णनाकडे. ऐसा पोटी प्रस्तावाला निरूपणे पालटला तोची मुमुक्षू बोलिला. संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावाला अंतर्यामी. झाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा. प्रपंच जाईल सकळ तेथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू. बद्धाची लक्षणं सांगितल्यावर समर्थ असं म्हणतात की देहसुख हे सर्वस्व मानून त्यासाठी पत्नी, त्यासाठी पैसा आणि कामवासना यांच्यात गुरफटून गेला माणूस आणि त्याला काही जाणीव बाकी सुखाची नाही, तो बद्ध. आता अशा माणसाच्या सुद्धा एखादी वेळ अशी येते, एखादी घटना घडते की यातच सगळं सुख आहे हा त्याचा भ्रम पूर्णपणे निघून जातो. कधी पैशाची हानी, कधी जवळच्या नातलगाचा मृत्यू, कधी एखादा सद्य रोग, असं काहीतरी कारण घडतं आणि त्याला असं वाटतं की हे काही खरं नाही आहे. अशी जाणीव जेव्हा होते त्यानंतर मग त्याच्या मनामध्ये खरं सत्य काय आहे हे जाणून घ्यायची तळमळ उत्पन्न होईल. आणि अशी तळमळ ज्याच्या मनात उत्पन्न होते त्याला समक्ष मुमुक्षू म्हणतात. म्हणजे ज्याला सत्यज्ञान किंवा परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागलेली आहे तो मुमुक्षू. समर्थाने या मुमुक्षू लक्षण या 8व्या समासात त्याचंच वर्णन केलं आहे. समर्थ म्हणतात बद्ध माणूस स्वैराचाराने संसार करीत राहतो, पण कधी त्याच्यावर दुःखाचा प्रसंग येतो. प्रपंचातील तापत्रयाने तो हैराण होऊन जातो. मार्ग सुचत नाही अशी त्याची कर्तव्यमूढ अवस्था होऊन जाते. अशा वेळी कोणी साधू संतांचा उपदेश त्याच्या वाचण्यात ऐकायचो आणि आजपर्यंत आपले वागणे चुकले ही प्रखर जाणीव होऊन त्याला खऱ्या सत्याचे भान येते. कधीतरी कुठेतरी एखाद्याचं भावक्षणी जशी चमकावी वीज स्वप्नातून खुले निज, तसा सत्याचा प्रकाश मनात स्पर्शून न जाताना कळे मीपणाची चूक बद्ध मुमुक्षू होताना, असं मी एका कवितेत लिहिलेलं आहे. मग त्याला आपण आजपर्यंत मी माझे म्हणून जो जो व्याप मानला त्यात अर्थाने असे वाटू लागते. हा सुखसाधनांचा शोध आता पुढे झाला. या भावनेने अनेक गोष्टीबद्दलची निरीक्षता त्याच्या मनामध्ये हळूहळू उदय पाहू लागते. आपण मानलेला हा प्रपंचाचा खेळ, हा खेळ म्हणजे आयुष्य सर्वस्व नाही हे त्याच्या हळूहळू लक्षात येतं. आणि आत्तापर्यंत आपलं आयुष्य गेलं ते गेलं, पण पुढं तरी आपण काहीतरी सत्कारणी आयुष्य लावावं अशी मनामध्ये त्याच्या इच्छा उत्पन्न होते. अशा वेळी त्याला पूर्वायुष्य आपण कसे वागलो, काय चुका केल्या याच्या आठवणी येऊन त्या अस्वस्थ करतात. सत्याऐवजी स्वार्थ, परोपकाराऐवजी परपीडा, भक्तीऐवजी द्वेष, नम्रतेऐवजी उद्दामपणा असे आपले दोष त्यालाच दिसू लागतात. सज्जन संत महंत ओळखता न ओळखता, भक्तिमार्ग न जाणता आपण त्यांची निंदाच केली या जाणीवेने तो शर्मिंदा होतो. असा विचार, उच्चार आणि आचारांनी आपले वागणे कसे दुर्गुणाचे होते हे जाणवल्याने तो दुःखी होतो. आणि एवढ्या पापांच्या राशी असताना मी कोणत्या मार्गाने गेलो तरी यातून मुक्त होऊन सन्मार्गाला लागेन आणि चिरंतन सुखाचा शोध घेऊ शकेन अशी त्याला तळमळ लागते. काही वेळा आपण या पापांच्या व दुर्वर्तांच्या डोंगरामुळे खऱ्या मार्गाला जाऊ तरी शिकू अशी भीती त्याला वर्तू लागते. समर्थ म्हणतात की ही तळमळ लागणे हीच शुभघडी आहे.
आणि त्या तळमळीमध्ये बद्धाचे मुमुक्षात रूपांतर होते. याचा अर्थच त्याच्यावर परमेश्वराने बदल करण्याची कृपा केलेली आहे हे समजते. त्याने ही गोष्ट समजून घ्यावी आणि पूर्ण निश्चयाने साधन मार्गाला लागावे. मुमुक्षाचंच वर्णन पुढे चालू आहे. स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणाची निंदी दुःखे या नाव मुमुक्षू. ज्याचे थोरपण लाजे जो परमार्थ करण्याचे संतापायी विश्वास उपजे त्या या नाव मुमुक्षू. स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा अंकित होईल सज्जनांचा म्हणे तो मुमुक्षू. मोठे मोठे सम्राटी गेले त्या मानाने आपल्या वैभवाचा काळापुढे काय पाडणार हे ज्ञानाच्या प्रकाशामुळे समजून त्याला विरक्ती होऊन पुण्यमार्गाने सत्संगतीची इच्छा उत्पन्न होते तो मुमुक्षू आहे. अशावेळी त्याला वैराग्याच्या प्रभावामुळे स्वतःचे अवगुण कळून येतात आणि तो स्वतःला तटस्थपणे पाहून स्वतःची निंदा करू लागतो. या आत्मप्रत्ययामुळे त्याला आपले विविध दोष व दुर्वर्तने आठवू लागतात. असा मुमुक्षू म्हणतो की मी अनाचारी अनौपकारी दंभधारी दुराचारी आणि पापी आहे. तापट व्यसनी दुराभिमानी आळशी अंगचोर आणि अविचारी असल्यामुळे मी असा वागत गेलो. माझ्या अंगी सद्बुद्धीऐवजी कुबुद्धी व सदाचारणाऐवजी दुर्वर्तन वसत गेले. भक्ती व उपासना मी कधीही केली नाही. देव धर्म संत साधू सज्जन यांचे अस्तित्व आहे हे सुद्धा कधी जाणले नाही. मी तोंडाळ वाचाळ कुटील कपटी राहिलो. पूजा नामस्मरण जप तप तीर्थाटन या कशातही अर्थ नाही, कारण परमार्थ आणि परमेश्वर अस्तित्वातच नाही असे समजून आत्तापर्यंत वागत राहिलो. अशा वागण्याने मी माझे आत्तापर्यंत आयुष्य तर फुकट घालवले आणि केवळ भूमीला भार बनून राहिलो. अशा तऱ्हेने तो स्वतःची कुलक्षणे आठवून स्वतःची निंदा करीत राहतो. हे सांगताना समर्थ म्हणतात, म्हणे मी काहीच नाही म्हणे मी सकळाहून येऊने आपली वर्णी कुलक्षणे या नाव मुमुक्षू. तो स्वतःची निंदा करू लागतो मनातल्या मनात. आपल्याला आपले स्वतःचे दोष दिसणे ही सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचीच खूण आहे. जसं एखाद्याला पुण्याहून आळंदीला जायचं आहे आणि तो चुकून सोलापूरच्या रस्ता लागला तर आपला रस्ता चुकला आहे जेव्हा कळेल तेव्हाच तो चुकीच्या रस्त्याने जायचा थांबेल आणि परत सरळ रस्त्याला यायचा प्रयत्न करेल. तसे मुमुक्षू होणे म्हणजे बद्धाला आपला रस्ता चुकल्याचे ज्ञान होणे, अर्थात चुकलेल्या सोलापूरच्या रस्त्याने परत माघारी पुण्याला येऊन मग आळंदीचा रस्ता धरावा लागतो. तसेच मुमुक्षूला जुने कुसंस्कार पुसून टाकून मग सुसंस्काराची जोपासना करावी लागते हेही खरेच आहे. अर्थात काही माणसांना आपला रस्ता चुकला आहे हेच आयुष्य संपेपर्यंत कळतच नाही आणि मग ती आळंदीऐवजी भलतीकडेच भरकटतात आणि मनुष्यजन्म वाया घालून पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकून पडतात. असे बद्ध आयुष्यभर बद्धच राहतात. मुमुक्षू व पुढची उच्चगती त्यांना कधीच प्राप्त होत नाही. म्हणूनच मुमुक्षू स्थिती येणे ही भाग्यकुणच समजली पाहिजे. अशा मुमुक्षूची पुढील वाटचाल कशी सुरू होते याचे वर्णन या समाजाच्या उपसंहारात समर्थांनी केले आहे. ते म्हणतात, पश्चात्तापाने पळून झालेल्या मुमुक्षूला आपण धरलेल्या खोटे मोठेपणाची लाज वाटू लागते. त्याची संतांच्यावर श्रद्धा बसते आणि परमार्थ मार्ग आक्रमण्यासाठी तो काया वाचा आणि मन या तिन्हीच्या योगाने प्रयत्न करू लागतो. त्याची प्रपंचातील स्वार्थबुद्धी संपून जाते. अहिकातील नश्वरत्व त्याला पटते आणि परमार्थविषयी उत्कट इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झालेली असते. त्यासाठी तो सद्सज्जांचा दास होण्याच्या मनापासून निश्चय करतो. मुमुक्षूची अशी लक्षणे सांगून समर्थ म्हणतात की बद्धाच्या पुढच्या प्रगतीची अवस्था मुमुक्षूची आहे. त्याची ही लक्षणे श्रोत्यांनी जाणावीत आणि पुढील समासात त्याच्या परमार्थ प्रगतीची पुढची पायरी म्हणजे साधकावस्था वर्णन केलेली आहे तसे होण्याचा निश्चय करावा. आज आपण इथेच थांबूया. पुढचा पुढचे 9वा समास आहे तो उद्या पाहूया. तोपर्यंत नमस्कार.